तर नमस्कार मंडळी. तर या आठवड्याच्या बुधवारी आम्ही तिघेजण आमचे रिलेटिव्ह असतील व आमच्या फॅमिलीसोबत सवतकडा धबधब्याला निघालो. तर अशी आम्ही पॅकिंग केलेली सगळी. तर आम्ही तिघेजण झुलपेवाडीतून पिंपळगावपर्यंत टू व्हीलरने गेलो. गावातून बाहेर पडण्या अगोदर आम्ही लांबूनच श्री भावेश्वरी देवीचे दर्शन घेतले व त्यांचे स्मरण करून आम्ही पुढे निघालो. त्यानंतर आमची टू व्हीलर पिंपळगाव येथे लावून आम्ही रस्त्याच्या कडेला थांबलेलो आमच्या इतर मंडळींची वाट पाहत. तर फायनली गाडी आलेली आहे. तर आम्ही तिघेही जण गाडीत बसून आता निघालेलो आहोत. आमचे मामा, आमची वहिनी, मामी व आम्ही या गाडीत बसलो. आणखी एक गाडी होती. त्यानंतर आम्ही सर्वजण गारगोटीमध्ये उतरून वैष्णव हॉटेलमध्ये नाश्ता करून घेतला. त्यानंतर तिथेच आम्ही आमच्या माहेरकडचे भाऊ असतील, माझी बहीण वगैरे त्यांना पिकअप करून आम्ही सवतकडा धबधब्याकडे निघालो. तर आता सवतकडा धबधब्याकडे आपण चाललेलो आहोत. तर आमचा रूट असा होता की झुलपेवाडी, पिंपळगाव, त्यानंतर गारगोटी, त्यानंतर खेडगे व सवतकडा. तर आम्ही सर्वजण फॅमिली चाललेलो आहोत सवतकडा धबधब्याकडे. माझी आई असेल, आधिराज, माझी बहीण पूनम दीदी, हे आमची पैलवान माझी भाची अर्पिता, आमचे मामा, माझी चुलती आई. इकडे आधिराज काहीतरी बडबडत आहे. तर असा आमचा रूट होता. तर अशा प्रकारे आम्हाला 2 किलोमीटर आज जायचं होतं व आता आम्ही चाललेलो आहोत. तर आम्ही सर्वजण एकत्र चाललेलो आहोत. प्रथमतः आम्ही सागवान जंगलात पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकताय. तर इकडे पाऊस जरा चालू झालाय त्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत. त्यानंतर आम्ही आता महाकाय व भीमकाय या धबधब्याकडे आलेलो आहोत. मला जास्त व्हिडिओ करता आला नाही. ही स्लाईड आहे. स्लाईड करताना मला हाताला लागलं. मला भरपूर असे व्हिडिओ करायचे होते पण मी जास्त भिजले नाही कारण मला आधिराजला घ्यायचं होतं व आधिराजसोबत मला व्हिडिओ जास्त करता आलेला नाही. त्यानंतर हा सवतकडा धबधबा, असे मंडपीकडा, असे भरपूर धबधबे बघितले पण मला अधिराजमुळे मला व्हिडिओ करता आला नाही कारण जास्त वेळ तो माझ्याकडेच होता. त्यातून थोडा जो मला वेळ भेटला त्यातून मी हे थोडे थोडे व्हिडिओ केलेले आहेत. तर अशा प्रकारे आम्ही खूप एन्जॉय केला सर्वांनी. तर आम्ही आता परत चाललेलो आहोत. तर मध्येच चांदकमरवाडी येथे आम्ही रामलिंग हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला. इकडे शाकाहारी ताटं अजून यायचे आहेत. तोपर्यंत आम्ही जेवणाची सुरुवात केली. तर आमच्या बंधुराजाने आणि घरून 1.5 किलो मटण आम्हाला शिजवून आणलेलं होतं. आमचा बंधुराज. तर इकडे वहिनी आणि दादा एकमेकाला घास भरवत आहेत. तर इथेच मी तुमचा निरोप घेते. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.